गरीबों में और फकीरों में। वो कहते हैं ना कुछ तो फर्क होता है गरीबों में और फकीरों में। वो कहते हैं ना कुछ तो फर्क होता है किस्मत में और लकीरों में। याद रखना दोस्तों, अगर चलते चलते मिल जाए जिंदगी में समर्थ सक्सेस, तो कुछ तो अच्छा लिखा है अपने तकदीरों में। Let me listen. Myself, this is Sajan Award from Temurni, Palur. My profession TYBA student at TC College बारामती. मित्रांनो बघा, आज मी या सिस्टीम बरोबर काम करतोय जवळपास 1 वर्ष 14 दिवस मला पूर्ण झाले. आज 14वा दिवस आहे. इन्कमच्या बाबतीत बघायचं झालं तर मी आता 20 दिवसामध्ये एमराल्ड ही रँक पूर्ण करतोय. इन्कमच्या बाबतीत बघायचं झालं तर 10.5 ते 11 लाख इन्कम माझा क्रॉस आहे. आणि वय सांगतो मित्रांनो, वय 21 वर्षाचा मी मुलगा आहे. 21 वर्ष. बघा मित्रांनो, 1 वर्षापूर्वी मी काय करत होतो तर एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी बारामतीला आलो होतो. बारामती पासून माझं घर 100 किलोमीटर अंतरावर होतं. तर वडिलांसाठी प्रोडक्ट घेतलं, प्रोडक्टला रिझल्ट आला, मग कामाला सुरुवात केली. पण कामाला सुरुवात करताना आता एमपीसी स्पर्धा परीक्षेचं या डोक्यात होतं, म्हणजे काय त्याला गेलं जाणार नव्हतं. मग माझ्या पुढे 2 ऑप्शन होतं सर मॅडम, की एमपीसी करायची का समर्थ सक्सेस करायचं. तर बघा, मी आपल्या समर्थचा आणि एमपीसीचा असा स्टडी केला की एमपीसी जर करायला लागलो सर, एखादा मी अधिकारी झालो असतो तर मला महिन्याला किती पेमेंट भेटलं असतं? 70,000 धरून चालू. महिना 70,000. वर्षाचं पॅकेज किती होतं सर? 8,40,000. 10 लाख धरून चालू. जर मी समर्थ केलं सर, मन लावून काम केलं, एकदा टीम डेव्हलप झाली, कॅपिंग लागायला लागलं की महिन्याचं पॅकेज किती होतं सर? 4.5 लाख. वर्षाचं किती होतं? वर्षाचं 54 लाख होतं सर. 54 लाख कुठं आणि अधिकारी झाल्यावर 10 लाख कुठं? पहिला डिफरन्स इथं पडला. दुसरं बघा, मी समर्थ सक्सेस का करतो त्यातलं दुसरं महत्वाचं कारण पॅसिव्ह इन्कम. बघा, समजा मी माझ्या स्किलवरती डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा एखादा ऑफिसर झाला असतो. समजा मी डॉक्टर झालो असतो आणि काही कारणास्तव असं झालं असतं की एक पेशंट आलाय माझ्याकडे ऑपरेशन करायला, पण मी ऑपरेशन करायला नाही जाऊ शकलो. जर ऑपरेशन नाही केलं तर मला पैसे भेटतील का? नाही भेटणार. पण समर्थ मध्ये एकदा टीम डेव्हलप झाली, मी घरी झोपून जरी राहिलो तरी मला पैसे येणार. ह्याच्यासाठी मी समर्थ सक्सेस करतोय. दुसरं एक महत्वाचं कारण सर, वारसदार पद्धत. नॉमिनी आहे आपल्या समर्थमध्ये. बघा, मी डॉक्टर, इंजिनियर, वकील झालो असतो आणि समजा डॉक्टरच्या डिग्रीवरती मी घरी समजा 4 लाख रुपये मी घरी आणून देत होतो डॉक्टरच्या डिग्रीवरती, आणि मी एक्सपायर झाल्याच्या नंतर ते 4 लाख रुपये घरी येणार आहेत का? नाही ना. समर्थमध्ये 4 लाख रुपयाचं जर समजा माझा महिन्यात चेक असेल, मी एक्सपायर झाल्याच्या नंतर अकाउंटला येणार. ह्याच्यासाठी मी समर्थ सक्सेस करतोय. एवढंच बोलतो आणि शेवटी जाता जाता एक तुमच्याबद्दल एक ओळ बोलतो. कभी कभी सोचता हूँ कि बहुत देर से आया हूँ. कभी कभी सोचता हूँ कि बहुत देर से आया हूँ. मुझे सन 1942 में आना था. भारत छोड़ो आंदोलन में गांधी जी के साथ हाथ बटाना था. कभी कभी सोचता हूँ कि बहुत देर से आया हूँ. मुझे अकबर के युग में आना था. बिरबल से बढ़कर अपनी बुद्धि को दर्शाना था. कभी कभी सोचता हूँ कि बहुत देर से आया हूँ, पर अब नहीं मेरे दोस्त. इतनी प्यारी समर्थ सक्सेस कंपनी मिलने के बाद, इतनी प्यारी टीम मिलने के बाद, इतने प्यारे सीएमडी मिस्टर सतीश जी इंगले सर मिलने के बाद, इतने प्यारे गुरु मिस्टर पांडुरंग गोरे सर मिलने के बाद, इतने प्यारे महागुरु मिस्टर किरण जी नाणे सर मिलने के बाद, मैं हमेशा सोचता हूँ कि मैं सही टाइम पे आया हूँ. विश यू ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. लव यू ऑल. गॉड